नमस्कार मंडळी, अखेर शर्वरी आली तिच्या मेन मुद्द्यावर. चला तर मग पाहूया त्या नवीन प्रोमोत आपल्याला काय पाहायला भेटलं. तर आता शर्वरीने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केलेली असते आणि ती आता शर्वरी जानकीला म्हणते की ते काही नाही, सगळ्यांचे हिस्से करायचे, मला माझा हिस्सा हवाय आणि सगळ्यांना हवाय, असं आता शर्वरी बोलत असते. दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या शर्वरीच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते, हो मी शरुवंशाच्या सोबत आहे. तेवढ्यातच आपली हुशार जानकी ऐश्वर्याच्या एक संदिशी कानाखाली लावून देते आणि म्हणते, काय गे ऐश्वर्या, तुला काय वाटलं हा, मी हिस्से देणार आहे तुम्हाला करून? मी जिवंत असेपर्यंत मी नाही हिस्से करून देणार, असं आता जानकीने खडे बोल सुनावलेले असतात. दुसऱ्या बाजूला आता जानकी ऐश्वर्याकडे आलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या खूप लागलं का ग तुला, मला माफ कर ग. तर आता ऐश्वर्या म्हणते, अगं नानांचा खुनी कोण आहे हे शोधण्यासाठी मी 10 थप्पड खायला तयार आहे, असं ऐश्वर्या आता जानकीला म्हणते आणि मग जानकी पण हसते. नंतर आता जानकी हात मिळवत असते. तेवढ्यातच आता जी ऐश्वर्या आहे ती ते नटखटपणा करते आणि म्हणते, ए जानकी, मी आता तुझ्या टीममधली नाही हा, मी शर्वरीच्या टीममधली आहे, असं बोलल्यानंतर आता त्या दोघीही खदाखदा हसत असतात. तर हा आहे तो जबरदस्त असा प्रोमो. तुम्हाला पण आता वाटतंय का की मालिका थोडी रंजक झाली आहे? तर मग तुम्हाला काय वाटतंय ते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.